हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 7 भाग 4. चांगुलपणा ही मनाची मालमत्ता, शरीराची नाही. सदाचाराच्या बाबतीत असं नेहमी म्हटलं जातं, मी हे करत नाही, मी ते करीत नाही, मी दारू पित नाही, मी धूम्रपान करीत नाही, मी खून करीत नाही. सदाचार मी हे करत नाही म्हणून मानला जाणार नाही. दारू न पिणे, धूम्रपान न करणे याने माणूस सात्विक ठरत नाही. त्याचं योगदान किती आहे हे महत्त्वाचं, तो काय करीत नाही यापेक्षा. चांगुलपणा हा शरीराच्या संबंधित नाही. चांगुलपणाला व्यक्ती काय करते याच्याशी कर्तव्य नाही. कृती ही चांगली किंवा वाईट नसते, त्याच्या मागील हेतू चांगला किंवा वाईट असू शकतो. काहीही चांगलं किंवा वाईट नसतं, त्यामागचा विचार तसं बनवतो असं शेक्सपियरनी म्हटलं आहे. अशी कृती का केली हे चांगुलपणा ठरवतं. एकच कृती चांगला हेतूने केल्यास चांगली, वाईट हेतूने केल्यास वाईट. माणसाला थोबाडीत मारणं, त्याला दुखवण्यासाठी हे वाईट, परंतु त्याचा उन्माद रोखण्यासाठी केलं तर ते चांगलं. संस्थांना दान करताना त्याचा हेतू फक्त आत्मगौरव असेल तर ती कृती चांगली म्हणता येईल का? एक माणूस स्वसंरक्षणासाठी एकाला ठार मारतो, हे वाईट कृत्य आहे का? त्यामुळे कृती ही चांगली किंवा वाईट नसते. न्यायशास्त्रात हेतू महत्त्वाचा. सामान्य कायद्यानुसार कृती ही दोषी जर मन दोषी असेल तर. मन हे निर्दयी किंवा योग्य, चांगलं किंवा वाईट असू शकतं. मनाचा हेतू कृतीची गुणवत्ता ठरवते. व्यक्ती चांगली असणं म्हणजे चांगलं मन असणं. पवित्र मन, जे मन इतरांना त्रास देऊ इच्छित नाही, जे मन इतरांच्या कल्याणाने आनंदित होते. जसं ऑलिव्हर गोल्डस्मिथने लिहिलं आहे, मानवी सुखी चेहऱ्याचा मी प्रेमी आहे.